नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रहो, अजित पवार पक्ष सोडणार की नाही सोडणार याचं कवित्व अजून संपलेलं नाहीये. रोज काहीतरी वेगळी बातमी येते आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडणार अशा अफवा, चर्चा, बातम्या रोज प्रसृत होत राहतात. रोज रोज काहीतरी वेगळं निघतं आणि अजित पवारांची चर्चा सुरू होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपत जाणार हे माध्यमांनी आता जवळपास नक्की केलंय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष अजित पवारांना आपल्या पक्षामध्ये घेणार का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. अजित पवारांची इच्छा असेल भाजपत जाण्याची, नसेलही. भाजपची इच्छा आहे का अजित पवारांना घेण्याची? ते उद्धव ठाकरे म्हणाले होते बघा, कोरोनासोबत आम्ही जगण्याची सवय करून घेऊ, पण कोरोनाची तयारी आहे का आमच्या सोबत जगण्याची? तसं अजित पवारांची खूप इच्छा आहे भाजपकडे जाण्याची, पण भाजपची इच्छा आहे का अजित पवारांना आपल्याकडे घेण्याची? हाच आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे. मित्रो, अजित पवार धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात अजित पवारांचे फोटो वापरणं बंद झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, उगाच कुठल्या तरी एका कोपऱ्यातल्या जिल्ह्याचं नाव घेऊन वापरणं बंद झालं हे सांगण्यामागचं कारण काय? तर धाराशिव जिल्हा हा अजित पवारांच्यासाठी एक जिल्हा असं नाही आहे. धाराशिव जिल्हा अजित पवारांची सासूरवाडी आहे आणि आपल्या सासूरवाडीत अजित पवारांचे फोटो आता बॅनरवर लागत नाही आहेत आणि त्याची बातमी यव्वाना सगळीकडे फिरायला लागली आहे. बॅनरवरून, जाहिरातीतून अजित पवारांचा फोटो गायब. पवारांच्या सासरवाडीतच केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या फोटोवरती राष्ट्रवादीचे कार्यक्रम होत आहेत. बरं, त्याच्या आधी मुंबईत जो एक कार्यक्रम झाला राष्ट्रवादी काँग्रेसचा, ज्यात पवारांनी मनमुरादपणे भाषण करून घेतलं, केंद्रातल्या सरकारवर तोंडसूक घेतलं शरद पवारांनी, त्या कार्यक्रमात अजित पवारांचा साधा नामोल्लेखही नव्हता. म्हणजे आव्हाडांनी ते भाषण, तो कार्यक्रम गाजवला, पवारांनी तो कार्यक्रम गाजवला, पण दादा या कार्यक्रमात कुठेच नव्हते. झाली चर्चा सुरू. धाराशिवमध्ये फोटो वगळले, झाली चर्चा सुरू. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आताशा महाराष्ट्रवादी झाल्यामुळं कर्नाटकात हातपाय हलवून काही जमतंय का? 6% मतं घेता येतील का? यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतोय. कर्नाटकची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवतोय आणि या निवडणुकीत स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर झालेली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अजित पवारांचं नाव नाही आहे. त्यामुळे ही तिसरी चर्चा सुरू झाली की अजित पवार आता नक्कीच राष्ट्रवादी सोडणार. म्हणजे स्वतः अजित पवार माध्यमांच्या समोर येऊन मरेपर्यंत राष्ट्रवादीत राहील असं म्हणतात. कोण जाहीर करत नाहीत. म्हणजे कोण मरेपर्यंत हा प्रश्न सोशल मीडिया विचारतो, मी नाही. उगाच आपलं माझ्यावर काही खापर फोडायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही असं अजित पवार घोषणा करत असताना 3 घटना अशा घडतात ज्यात अजित पवारांचं स्थान तिथे डळमळीत झालंय हे दाखवणाऱ्या आहेत असं माध्यमांना वाटतं आणि माध्यमं त्याबाबतची चर्चा जोरदारपणे सुरू करतात. आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार जाणार, त्यांची इच्छा आहे असंच दिसू लागलंय. पण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर चर्चा आपण करतोय, तो म्हणजे भाजप घेणार आहे का? कोणत्याही पक्षातला ताकदवर नेता, शक्तिमान नेता आपल्या पक्षात यावा असं वाटत असतंच. म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असतं, काँग्रेसला वाटत असतं, भाजपला वाटत असतं. कारण एका शक्तिशाली नेत्याच्या येण्याने पक्ष मजबूत होत असतो. त्यामुळं जाणं येणं, घेणं देणं हे सगळं चालत असतं. यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पक्ष बदलण्यामध्ये गैर आहे असं वाटत नाही. म्हणजे त्या मनस्थितीला आपण आलोच आता. कारण गैर आपण मानून फायदा काय आहे? काय फायदा? जाणारा जातोच, येणारा येतोच, बसणारा बसतोच, निवृत्ती घेणारा निवृत्ती घेतोच.
तुम्ही आम्ही आक्रंदनं करून कोण कुठे गेला याबाबतच्या भाष्य करण्यात आणि चिडचिड करण्यात काहीही फायदा होत नसतो. पक्ष कोणताही असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंची शिवसेना असो की एकनाथ शिंदेची शिवसेना असो, कोणत्याही पक्षाला याचा काहीही फरक पडत नसतो. आता हा शिष्टाचार झालेला आहे, त्यामुळे आपण असं म्हणू की ठीक आहे, एक्सेप्टेड आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे असं म्हणूया. योग्य वाटलं नाही तरी स्वाभाविक आहे असं आपण म्हणूया, कारण विस्तार करायचा असतो म्हणून. बरं, असं वाटणं जितकं स्वाभाविक आहे ना, तितकी अजून एक गोष्ट स्वाभाविक आहे हे लक्षात घ्यायला हवं. आणि इथे खरं भाजपची इच्छा आपल्या लक्षात येऊन जाईल. एखादा शक्तिशाली नेता आपल्या पक्षात घेऊन आपल्याच नेत्यांना स्पर्धक निर्माण करून अस्वस्थता वाढविण्यापेक्षा आणखी एक गोष्ट घडली तर, किंवा घडत असेल तर, एखादा शक्तिशाली नेता विरोधी पक्षातच राहतो आहे आणि तो आपल्या पक्षाला अनुकूल ठरेल असं वर्तन करतो आहे, तर काय होईल? अजून बाहेर येईल, अजून मजा येईल. याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची घनिष्ठ मैत्री होती. दोन्ही दिवंगत नेते आहेत. इतकी घनिष्ठ मैत्री होती की गोपीनाथ मुंडेंचा जो रेणापूर विधानसभा मतदारसंघ होता तो लातूर जिल्ह्यामध्ये होता. विलासराव गोपीनाथ मुंडेंना साह्यभूत ठरतील अशाच गोष्टी रेणापूर विधानसभा मतदारसंघात करायचे आणि लातूरमध्ये विलासरावांना अडचण होणार नाही अशाच गोष्टी गोपीनाथ मुंडे भाजपकडून करायचे. दोन शक्तिशाली नेते दोन पक्षामध्ये होते आणि दोघही एकमेकांना परस्पर पूरक अशी भूमिका घेत होते. त्यामुळं दोघांचंही स्थान खूप मोठं होतं, ते अबाधित राहिलेलं होतं, एकमेकांना धक्का लागत नव्हता. आताही असंच आहे की भारतीय जनता पक्षातले एक मोठे नेते नितीन गडकरी आणि शरद पवार यांचं राजकारणाच्या विरहितचा स्नेह आहेच की, परस्पर पूरक भूमिका घेत असतात. म्हणजे राजकारणात हे नवं नाही आहे आणि किंवा हे वेगळं काही नाही आहे, जे होत राहतच. आता असाच प्रकार अजित पवार करत असतील म्हणजे आपल्या भाजपमधल्या मित्रांना अनुकूल होईल असं काही घडवत असतील आणि भाजपमधले त्यांचे मित्र त्यांना अनुकूल ठरतील अशा काही गोष्टी करत असतील तर जास्त चांगलं आहे ना. म्हणजे मागच्या काळातली शरद पवार आणि अजित पवारांची काही विधानं बघा. या दोघांनी 10 विधानं केली असतील तर त्यापैकीची 6 विधानं ही मोदी आणि केंद्र सरकार यांना फायद्याची ठरणारी केली. 4 विरोधात असतील पण 6 विधानं फायद्याची केलेली आहेत. मग विरोधी पक्षात राहूनच आपल्याला अधिक बळकट करणारा नेता तिकडेच राहणं जास्त बरं असतं. बरं, लोक असं म्हणतात, लोक म्हणतात म्हणून मी म्हणत नाही, लोक असं म्हणतात की अजित पवार किंवा शरद पवारांना ईडीची धमकी दाखवून, इन्कम टॅक्सची धमकी दाखवून त्यांना आपल्याकडं ओढलं जात आहे. म्हणजे ईडीची कारवाई होईल, त्यांनी सध्या नावं घेतलेली नाही आहेत, बघा मग ईडीला मोकळं सोडलं तुमची अडचण होईल, त्यापेक्षा बेटर ऑप्शन द्या सोडून, या आमच्याकडं, असं म्हणत असतील तर भारतीय जनता पक्ष ईडीची धमकी दाखवून आपल्या पक्षात घेण्यापेक्षा तिकडेच त्यांना ठेवून महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी याचा सुयोग्य वापर करेल. धमकी तर ईडीची आहे, धमकी तर इन्कम टॅक्सची आहे, धमकी तर कारवाईची आहे, चांगल्या गोष्टीची नाही आहे. म्हणजे मुख्यमंत्री करतो या असं नाही आहे का? असं आहे. जर तुम्हाला त्रास नको असेल तर आम्हाला मदत करा, आमच्यात या असं नाही आहे, आम्हाला मदत करा असा प्रकार असेल तर हे पवार तिकडेच राहून इकडे सहकार्य करणं जास्त योग्य मानतील. म्हणून अजित पवारांना भाजपमध्ये घेण्यापेक्षा ते तिकडेच राहून जास्तीत जास्त महाविकास आघाडीला हानिकारक कसे ठरतील यासाठीचा प्रयत्न भाजप करेल. आणि असं करणार नसेल तर भाजपमध्ये अजित पवारांना घेऊन त्यांना मुख्यमंत्री पदावर बसायला लावून भाजपमधल्या वेटिंगवर असलेल्या लोकांचं काय, त्या बिचाऱ्यांची अवस्था काय करायची आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे सुधीर मुनगंटीवार आहेत, पंकजा मुंडे आहेत, आशिष शेलार आहेत, विनोद तावडे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, कितीतरी माणसं आहेत जे
मुख्यमंत्री पदावर फडणवीसांच्या नंतर उत्तराधिकारी म्हणून आपली नियुक्ती व्हावी यासाठी वाट बघून आहेत. अशा लोकांची अवस्था काय होईल, त्यांची अस्वस्थता होईल. काही इनकमिंग होईल तर काही आउटगोईंग व्हायची शक्यता पण आहे. अर्थात जे संस्कारी आहेत, जे संघावर श्रद्धा ठेवून आहेत ते जाणार नाहीत, पण यांच्याही मनामध्ये ती अस्वस्थता असेल. आधीच विखे पाटलांच्या नावाने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं नाव म्हणून पुढे येत आहे, त्यामुळे भाजपची अस्वस्थता वाढलेली आहे. ही अस्वस्थता अधिक वाढवून घेण्यापेक्षा अजित पवारांना तिकडेच ठेवून जास्तीत जास्त कृत्य करणं आवश्यक आहे. तसंच भाजप करेल असं वाटतंय. कदाचित बदललेल्या स्थितीमध्ये कधीतरी, आत्ता लगेच नाही, कधीतरी अजित पवारांनाच मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याची भूमिका देखील भाजप घेऊ शकतो. बरं, भक्तांना माझी सूचना आहे, जे अनेक पिढ्यांना सत्तेत स्वतःच्या बळावर येणं जमलं नव्हतं, भाजपच्या नेत्यांना अनेक पिढ्या खपल्यात भाजपच्या नेत्यांच्या सत्तेत येण्यासाठीच्या. म्हणजे प्रत्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा आघाडीचा प्रयोग करून 6 वर्ष देशाची सत्ता मिळवावी लागलेली होती. कॉमन मिनिमम प्रोग्राम करावा लागला होता, कॉमन मिनिमम प्रोग्राम, आणि त्यावर सत्ता चालवावी लागलेली होती. नरेंद्र मोदी नावाच्या नेत्याने भाजपला स्वतःच्या बळावर 2 टर्म नव्हे 3री टर्म देखील सत्ता येऊ शकते हा विश्वास दिलाय, आशावाद दिलाय, यश दिलंय. सो निर्णय काय घ्यायचे हे जरा मोदींना ठरवू देत की, आपण कशाला याच्या भानगडीत पडायचं. बघा, तुम्हाला काय वाटतंय? अजित पवार जायला तयार असतील, भाजप घ्यायला तयार असेल का? कळवा कमेंट बॉक्समध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.